बंडूची इजार भाऊची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिरशिरीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्याचा अंदाज जरा चुकला पुढे. इजार जरा लांब झाली, चांगली 4 बोटं लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे. अगं जरा 4 बोटं कमी करून टाक घालतीस का? अहो सकाळी सकाळी आणि काय हे? अहो सकाळी सकाळी आणि काय हे? जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचं, मला नाही जमणार. सुबे इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार. तिथं वेळ कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडलेत. आईने इजार एका कोण्यात फेकले. बंडू हिरमुसल्याने होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजाराचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपला भाऊ किती राबवतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकं काम करू नये. बंडूची बहीण इजाराचे 4 पाय कापते, दुमडून टाकते. उग खेळ कसली पोरांना एवढा राबतोय पोरगा. बंडूच्या इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडूची इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाके घालतो. ओ सगळेजण आश्चर्यात पाहतात. मी इजार 4 बोटं कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली. आणि मी पण. चौघे खचवून असतात.